सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। आज यवतमाळ शहरात बंजारा समाजा एसटी आरक्षणासाठी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेले आहे। तर भेटूया आपण बंजारा समाजाचे उपायुक्त, माजी उपायुक्त दुग्ध विकास महाराष्ट्र शासन श्री PB आडे साहेब यांना, आणि त्यांना विचारूया की बंजारा आरक्षणाला आपलं काय मत आहे। तर सर आपण सांगावं। महाराष्ट्रात 14 कोटीपैकी 6,500 तांड्यामध्ये जवळपास 1 कोटी बंजारा समाज आहे। आणि 1 कोटी बंजारा समाज असतानाही या समाजाला त्यांच्या हक्काचे अधिकार मिळालेले नाही। बाकी समाज जसं आज संघटित होऊन मोर्चे काढून आपल्या पदरात मागण्या मंजूर करून घेत आहे, त्याच पद्धतीने या समाजाची आज सहनशीलता संपलेली आहे। वसंतराव नाईकाच्या आदर्श घेऊन आम्ही लोक या राज्यात वावरलो, परंतु या राज्यातील वेगवेगळ्या सरकारने आमच्याकडे दुर्लक्ष केल्यामुळं आम्हाला आज पूर्ण महाराष्ट्रभर हा मोर्चा काढावा लागत आहे। वास्तविक पाहता बंजारा समाज भारतभर एकच बोली, एकच भाषा, एकच संस्कृती असल्यामुळे बाकी राज्यात जसे कर्नाटकमध्ये बंजारा समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे, आंध्र कर्नाटकमध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहे। खऱ्या अर्थाने बंजारा समाजाला महाराष्ट्रात शेड्यूल ट्राईबमध्ये समावेश स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्हायला पाहिजे होतं, पण फार मोठा काळ झालेला आहे आणि सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे आज नाईलाजास्तव बंजारा समाजातील तांड्यातील नायक, कारभारी, बंजारा बंधू भगिनी आणि तरुण लोक रस्त्यावर उतरलेले आहे। आणि आम्ही ठरवलं आहे आजचं सरकार हे दबाव केल्याशिवाय किंवा आपली एकजूट दाखवल्याशिवाय कुठल्याही आपल्या मागण्या मंजूर करणार नाही, म्हणून हा समाजाने घेतलेला निर्णय आहे। आणि जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत समाजातील सगळे राजकीय मतभेद विसरून आम्ही सगळे शिवाभायाच्या पांढऱ्या झेंड्याखाली जमा झालेलो आहोत। आणि आम्ही एक प्रतिज्ञा करतो सगळे समाजातील लोक, जोपर्यंत या बंजारा समाजाला, महाराष्ट्रातील बंजारा समाजाला जोपर्यंत ST प्रवर्गात समावेश होत नाही तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार आहे। जय सेवालाल। आपण ऐकलं, साहेबांना सांगितलं की बंजारा समाज हा एकत्र झालेला आहे आणि संत सेवालाल महाराजच्या ध्वजाखाली या पांढऱ्या वादळाचं स्वरूप एक भयानक होईल जर सरकारने आम्हाला शांतती मार्गाने जर ST आरक्षण नाही दिलं तर आम्ही आमचा हक्क हिरावून घेईल। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी देवीचंद राठोड, यवतमाळ।